नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो जेव्हा आपण हिस्टॉरिकल चार्ट्स बघतो तेव्हा आपण पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो. ह्या ठिकाणी ट्रेड असला असता, इथे मी एक्झिट केला असता, असे पॉइंटर्स सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हिस्टॉरिकल चार्टवरती लावता येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बॅकटेस्ट सुद्धा करता येतात. पॅटर्न फाइंडिंग चांगल्या पद्धतीने करता येतं. पण जेव्हा कधी आपण लाईव्ह मार्केटमध्ये उतरतो त्याच वेळेला आपले हात थरथरतात तिथे ट्रेड घेण्यासाठी. मला माऊसवरती क्लिक करता येत नाही जेव्हा कधी मला तिकडे ट्रेड घ्यायचा असतो. तर असं का होतं बरं? तर ह्याची सगळी कारणं आज आपण डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर ह्या प्रॉब्लेमपासनं कसं आपल्याला स्वतःला सोल्युशनकडे नेता येईल, कशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम ओव्हरकम करू शकू, या संदर्भात सुद्धा आज आपण सोल्युशन डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो प्रत्येक ट्रेडर ह्या फेजमधून जातो की हिस्टॉरिकल चार्ट क्लीन चिट दिसतात, त्याच्यावरती पॅटर्न फाइंड करता येतात, त्याच्यावरती ट्रेड फाइंड करता येतात आणि जेव्हा जेव्हा हिस्टॉरिकल चार्ट बघतो तेव्हा तेव्हा असं वाटतं की हे खूप सोपं आहे, इथे एंट्री घेतली असती, इथे एक्झिट घेतलं असतं. पण जेव्हा कधी तो सेम पॅटर्न आपण लाईव्ह मार्केटमध्ये फाइंड करायला जातो, मग तो चार्ट पॅटर्न असू दे, कुठलीही स्ट्रॅटेजी असू दे, तिथे आपल्याला एंट्री घेण्यासाठी डिफिकल्टी व्हायला लागते. तर असं का होतं? तर त्याची पहिली काची कारणं जाणून घेऊयात. हिस्टॉरिकल चार्ट मध्ये आपण कुठे ना कुठेतरी त्याचं आधी आउटकम बघितलेलं असतं. सो आपल्या ब्रेननी ते प्रोसेस केलेलं असतं की हे अशा पद्धतीने हेड अँड शोल्डर पॅटर्न घ्या किंवा डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न घ्या किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी फॉर दॅट मॅटर, कॅमरिलाचा सपोर्ट घ्या, रिव्हर्सल घ्या. सो अशा कुठल्याही ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे की इथून मला जेव्हा ब्रेकआउट झालेला आहे तेव्हा लेट्स से माझं टार्गेट आलेलं आहे आणि मी पॉझिटिव्ह ट्रेडच मार्क करते, निगेटिव्ह ट्रेड मला मार्क करता येत नाही कारण की तिथे माझं पॅटर्न फाइंडिंग होत नाही. कुठेतरी माझा ब्रेन आउटकम बघून पॅटर्न फाइंडिंग करत असतो आणि तिथे एक प्रकारची सर्टन्टी असते की हा अशा पद्धतीने पॅटर्न चाललेला आहे. आता जेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये येतो तेव्हा करंट कॅन्डल जेव्हा चालू असते तेव्हा होतं काय, मला पुढचं आउटकम माहित नाहीये, अनसर्टन्टी आहे की त्यामुळे मला अनेक प्रकारचे फिअर निर्माण होतात. पहिला फिअर असतो फिअर ऑफ लुझिंग मनी. ठीक आहे. म्हणजे जर मी इथे एंट्री घेतली तर जर माझा स्टॉप लॉस हिट झाला किंवा मला जसं हवंय, जर लॉंग एंट्री आहे आणि तो माझ्या डिरेक्शनमध्ये गेला नाही तर मला लॉसेस बुक करायला लागतील. त्यामुळे मन कुठेतरी घाबरतं आणि म्हणून आपण तिथे एंट्री करत नाही लाईव्ह मार्केटमध्ये. दुसरं रिझन असं असतं की जशी फिअर ऑफ लुझिंग आहे तसं फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, जर मी एंट्रीच केली नाही त्या ठिकाणी, तर एंट्री नाही केली आणि माझा ट्रेड चालला तर त्याचंही दुःख आपल्याला होतं की इथे मी एंट्री घेऊ शकले नाही, पण अरे हा तर माझा ट्रेड चालला. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की अरे मी इथे एंट्री घेतली असती तर हा किती चांगल्या पद्धतीने चालला असता आणि त्याचं दुःख फार मोठं असतं. सो फिअर ऑफ मिसिंग आउट हे दुसरं एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतो किंवा जिथे एक्झॅक्ट एंट्री घ्यायला हवेत तिथे आपण एंट्री घेत नाही, लेट एंट्रीज होतात फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. सो हे दोन फिअर झाले. त्याच्यानंतर तिसरं महत्वाची जी गोष्ट अशी असते की तिथे आपण एंट्री करतोय तर ती करेक्ट एंट्री आहे का नाही हे आपल्याला कळत नाही. खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली असते, कॅन्डलस्टिक दिसत असतात, खूप सारे इंडिकेटर्स लावलेले असतात. सो कुठेतरी कन्फ्युजन निर्माण होतं की ह्या ठिकाणी खरोखर एंट्री मला घ्यायला हवे की नाही. सो मोस्ट ऑफ द ट्रेडर्स आहेत ते अशा पद्धतीने ट्रेडिंग करतात की मला इथे वाटतंय म्हणून मी एंट्री घेते आणि मला इथे वाटत नाहीये म्हणून मी एंट्री घेणार नाही. सो वाटतंय आणि वाटत नाही ह्या गोष्टीवरती मार्केट चालत नसतं. सो त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत की लाईव्ह मार्केटमध्ये, म्हणजे लास्ट व्हिडिओ जो काही मी टेक्निकल व्हिडिओ शेअर केलेला आहे कॅमरिला पार्ट 2, सो तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. तेव्हा सुद्धा 2 व्ह्युअर्सचे कमेंट आले होते की हे सगळं हिस्टॉरिकली दिसतं, पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये जातो तेव्हा कशा पद्धतीने हे करू शकतो किंवा कन्फ्युजन होतं.
सो ही सगळी कारणं आहेत, म्हणून आय थॉट की अपार्ट फ्रॉम द कॅमरिला सिरीज आपण थोडं बहुत हे सायकोलॉजीचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करत राहूया. सो आता आपण बघणार आहोत की काय सोल्युशन असू शकतं ह्याच्यावरती. तर पहिलं आणि खूप इम्पॉर्टंट असं सोल्युशन आहे की तुमच्याकडे तुमचा सेटअप हा रेडी हवा. विदाऊट सेटअप ट्रेड करायचा नाही. ठीक आहे. सो विदाऊट सेटअप ट्रेड करायचा नाही याचा अर्थ काय, तर एंट्री आणि एक्झिट हे क्लिअर हवे. एंट्रीसाठी जे काही मी इंडिकेटर वापरणार आहे किंवा जे काही प्राइस ऍक्शनचे कन्सेप्ट वापरणार आहे ते माझे फिक्स हवेत. आणि एकच स्ट्रॅटेजी वापरून सध्या आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायचे. जर आपण खूप बिगिनर असू आणि आपण आतापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल नाहीये, तर ह्याचा अर्थ आपल्याला ही स्टेप उचलणं फार गरजेचं आहे की एकच स्ट्रॅटेजी सिलेक्ट करा, त्याचे रूल्स लिहा. आता स्ट्रॅटेजी कुठली सिलेक्ट करायची, खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आपल्या चॅनलवरती सुद्धा आहेत, युट्यूबवरती सुद्धा आहेत, पण कुठली स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी सुटेबल आहे हे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही चेक करता, सो जे बॅक टेस्टिंग आहे ते त्या स्ट्रॅटेजीचं करायचंय ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही शिकता. ठीक आहे. आता कन्सेप्ट ही गोष्ट वेगळी असते की जेव्हा आपण 2 डे रिलेशनशिप डिस्कस करतो, कॅमरिलाची म्हणा, सीपीआरची म्हणा, तो कन्सेप्ट झाला. तो कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये वापरायचा आहे. भले तो बायस साठीचा कन्सेप्ट असेल, एंट्री घेण्यासाठीचा कन्सेप्ट असेल किंवा ट्रेल करण्यासाठीचा कन्सेप्ट असेल, तर कन्सेप्ट हे वेगवेगळे असू शकतात आणि सेम कन्सेप्ट तुम्ही वेगवेगळ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज मध्ये यूज करू शकता. सो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुमची स्वतःची तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. जे काही तुम्हाला आज ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहेत युट्यूबवरती, बुक्समध्ये, अनेक ठिकाणी, त्याच्यातल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज तुम्ही स्टडी करून, बॅक टेस्ट करून तुमच्यासाठी सुटेबल जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही लिहून काढा. त्याचे एंट्री एक्झिट क्रायटेरियाज लिहून काढा. त्यानंतर त्या सेम एंट्री एक्झिट क्रायटेरियाचं जे काही बॅक टेस्टिंग आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटसाठी, तुमच्या टाइम फ्रेमसाठी, हे तुम्हाला जाऊन मॅन्युअली चेक करायचं आहे. आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती एक आपल्याला फीचर येतं की जिथे आपण बार रिप्ले करू शकतो. सो एक्झाम्पल, जर तुमच्या सपोज 4 गोष्टी असतील स्ट्रॅटेजी चेकसाठी, एंट्रीसाठी 4 गोष्टी तुम्ही चेक करताय, तर त्या ठिकाणी जर का एक स्कॅन्डल तुमच्या ह्या 4 गोष्टी सॅटिस्फाय करतेय, तर तिथे जाऊन तुम्ही बार रिप्ले ऑन करू शकता आणि पुढचा पूर्ण चार्ट त्याच्यानंतर तुम्ही ऑफ होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली जाऊन बघू शकता की तिथे कशा प्रकारे एक्सपेक्टेड बिहेवियर झालेलं आहे की स्टॉप लॉसेस घेतलेले आहेत. सो पहिली आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुमच्याजवळ तुमची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. विदाऊट स्ट्रॅटेजी ट्रेड करायला गेल्यानंतर आपल्याला फक्त लॉसेस आणि लॉसेसच होणार आहेत, प्रॉफिट्स आपल्याला होणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट अशी आहे की मार्केट म्हटलं म्हणजे अनसर्टन्टी आली. सो तुम्हाला एसएल घेण्याची सायकोलॉजी सुद्धा बिल्ड करणं गरजेचं आहे. म्हणजे इट्स अ गेम. कधी तुम्हाला प्रॉफिट होईल तर कधी तुम्हाला लॉसेस सुद्धा होतील. फक्त वी हॅव टू मेक शुअर की लॉसेस जे होतील, सो नंबर ऑफ लॉसेस माझे कमी असायला पाहिजेत आणि नंबर ऑफ प्रॉफिट्स माझे जास्त असायला पाहिजेत. ऍट द सेम टाइम मी जेवढी अमाऊंट लॉसमध्ये घालवतीये ती अमाऊंट कमी असायला पाहिजे आणि जे काही मी प्रॉफिट करते ते प्रॉफिट माझं जास्त असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर खूप अगदी सामान्य शब्दामध्ये मांडायचं झालं तर किती रुपये कमावण्यासाठी मी किती रुपये रिस्क करते. ठीक आहे. आणि मी त्यानंतर किती प्रमाणात ट्रेड घेतेय, म्हणजे नंबर ऑफ ट्रेड सुद्धा माझे कंट्रोल असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, 5,000 रुपये कमवण्यासाठी जर मी 5 ट्रेड करतेय तर त्या ठिकाणी जे काही माझी कॉस्ट आहे त्या ट्रेडची ती, आणि जर ते 5,000 रुपये मी एक ट्रेडमध्ये कमवतेय तर तिथे जी माझी कॉस्ट आहे, तर ह्या सगळ्याचा खूप फरक पडतो. आणि हा सगळा जो काही पार्ट आहे की माझा विन रेट किती असणार आहे, रिस्क रिवॉर्ड साधारणतः माझ्या रूल्स प्रमाणे किती असणार आहे, हे सगळं आपल्याला जर का आपण व्यवस्थित बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग करत असू तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. सो हे खूप महत्वाचं आहे की कुठलीही स्ट्रॅटेजी एकतर विदाऊट स्ट्रॅटेजी ट्रेडिंग करायला जाऊ नये
त्याच्यानंतर कुठलीही स्ट्रॅटेजी ब्लाइंडली घेऊन ही खूप छान वाटते किंवा आज मी ही बघितली आणि ही चांगल्या प्रकारे युट्यूब चॅनलवरती बघितली आणि चांगल्या प्रकारे चालताना दिसली म्हणून मी डायरेक्टली जाऊन दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती ट्रेड प्लेस करायला लागले, तर तिथे मी लॉस बेअर केल्यानंतर माझा विश्वास त्या स्ट्रॅटेजीवरचा उडणार आहे आणि मी परत दुसऱ्या दिवशी जाऊन ती स्ट्रॅटेजी करायला घेणार नाहीये. सो त्यापेक्षा आपल्याला त्या स्ट्रॅटेजीचं बॅकटेस्टिंग करणं गरजेचं आहे. साधारणतः 15 दिवस ते 1 महिना तुम्ही त्या स्ट्रॅटेजीचं फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये कसं चालतंय, बॅक टेस्टिंग आपल्याला हिस्टॉरिकल चार्टवरती करता येतं. लाईव्ह मार्केटमधलं जे काही ट्रेडिंग आहे ते विदाऊट तुमचा पैसा न घालता तुम्हाला पेपर ट्रेड असं ऑप्शन येतो. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे. सो ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन तुम्ही पेपर ट्रेड करू शकता आणि तुम्ही बघू शकता नक्की कशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्यूट ती स्ट्रॅटेजी लाईव्हला करू शकताय की नाही करू शकत आहे. सो ह्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, फिअर ऑफ एंटरिंग इन टू द ट्रेड ह्या सगळ्यापासनं आणि कुठेतरी त्या अनसर्टन्टीपासनं तुम्हाला वाचवू शकतात. तर हे सोल्युशन्स तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळालेत का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच अँड बाय.